नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. टाइमपास नका करू, लगेच वही आणि पेन घेऊन बसा, मुद्द्याचं नाव लिहून घ्या. 2022 महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या खात्यांबद्दल माहिती याच्यावरील महत्त्वपूर्ण प्रश्न. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. 100% याच व्हिडिओतील 1 ते 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल आपण 46 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्र्यांपासून. मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. यांच्याकडे कोणकोणते विभाग आहेत? जसं की सामान्य प्रशासन, नागरी विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, वाहतूक, विपणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, पर्यावरण आणि हवामान बदल, अल्पसंख्याक आणि इतर पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत. हे सर्व जे काही डिपार्टमेंट आहेत ते कोणाकडे आहेत? मुख्यमंत्र्यांकडे आहेत. ठीक आहे, आता बघूया प्रश्न क्रमांक पहिला. काळजीपूर्वक आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं, टोटल 46 प्रश्न पाहणार आहोत. याच्या बाहेरील प्रश्न विचारला जाणार नाही. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कितव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत? तर 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भगतसिंग कोश्यारी हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे 22व्या क्रमांकाचे कोण आहेत? गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीलम गोरे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी यांच्याकडे अजून एक पद आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे त्या उपसभापती सुद्धा आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. कोण कोण आहेत त्या? मग नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकनाथ शिंदे जे की सीएम आहेत महाराष्ट्र राज्याचे. तेच या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे कोण आहेत? सभागृह नेते आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत? पहा, या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उदय सामंत हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजित पवार हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाळासाहेब थोरात. क्लिअर? पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11वा, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अंबादास दानवे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, अशोक अर्जुनराव जगताप असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अशोक अर्जुनराव जगताप.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13वा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढचे. सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दीपांकर दत्ता. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही मुंबई हायकोर्ट आहे त्याचे कोण आहेत? तर त्याचे हे चीफ जस्टिस आहेत. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मला फक्त कमेंट करून सांगा आपल्या संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय किती आहेत? टोटल हायकोर्ट्स किती आहेत? मला फक्त याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत पुढचा प्रश्न पाहूया. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? म्हणजेच बरोबर नाही चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट हे कोण आहेत? तर 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनु कुमार श्रीवास्तव. हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी आहेत, मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 15वा. सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ. हे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा. सध्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? बरोबर महाराष्ट्र राज्यातील जे काही निवडणूक आयोग आहे म्हणजेच इलेक्शन कमिशन आहे महाराष्ट्र स्टेटचं त्याचे आयुक्त कोण आहेत? तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उरविंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 17वा. सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के.आर. निंबाळकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? के.आर. निंबाळकर. हे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कोण आहेत? चेअरपर्सन आहेत, चेअरमन आहेत, अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18वा. सध्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा कोण आहेत? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर. हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील महिला आयोगाच्या कोण आहेत? अध्यक्ष आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 19वा. सध्याचे वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुधीर मुनगंटीवार. हे या ठिकाणी वन विभाग मंत्रालयाचे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20वा. सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभूराज देसाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 21वा. सध्याचे गृह मंत्रालयाचे मंत्री किंवा गृहमंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस. हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत? गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22वा. सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळता त्याचे मंत्री कोण आहेत? तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण. हे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, सार्वजनिक उपक्रम वगळता. मग या ठिकाणी सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत? तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे. हे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, सार्वजनिक उपक्रमासह. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वा. सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील. हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अजून 2 डिपार्टमेंट आहे. पहिला आहे पशुसंवर्धन आणि दुसरा आहे दुग्ध व्यवसाय विकास. क्लिअर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25वा. सध्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदय सावंत तानाजी. हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत? उद्योग मंत्री आहेत. बरोबर. इंडस्ट्रियल मिनिस्टर आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26वा. सध्याचे महाराष्ट्र राज्यातील खाण विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दादा भुसे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 27वा. सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर हे सुद्धा जे काही विभाग आहे मंत्रालय आहे किंवा हे कोणाकडे आहे? पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा. सध्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील. हे या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्यभार या ठिकाणी सांभाळत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29वा. सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगल प्रभात लोढा. हे या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत. त्यांच्याकडे अजून एक डिपार्टमेंट आहे टुरिझम म्हणजेच पर्यटन डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा. सध्याचे पाणी पुरवठा स्वच्छता या दोन्ही मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा. सध्याचे
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32वा. सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? बरोबर. तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विजय कुमार गावित असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विजय कुमार गावित. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33वा. सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकनाथ शिंदे, जसं की आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. यांच्याकडे अजून एक डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन, म्हणजेच काय, वैद्यकीय शिक्षण, हे डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34वा. सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चंद्रकांत दादा पाटील. यांच्याकडे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्रीपद आहे. यांच्याकडे अजून एक मंत्रालय आहे, टेक्सटाईल मिनिस्ट्री. बरोबर. या ठिकाणी ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कापड विभाग, कापड डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35वा. सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, संजय राठोड असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा. सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दीपक केसरकर हे या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37वा. सध्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? रोजगार हमी फलोत्पादन या दोन्ही मंत्रालयाचे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38वा. सध्याचे जे काही मत्स्य व्यवसाय विभाग आहे या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा. सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा. सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तानाजी सावंत असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41वा. ऍग्रिकल्चरल सेक्टर. सध्याचे शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत किंवा शेती मंत्रालयाचे मिनिस्टर कोण आहेत? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अब्दुल सत्तार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42वा. सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकनाथ शिंदे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43वा. सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44वा. सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचे दोन प्रश्न. प्रश्न क्रमांक 45वा. सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गिरीश महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी गिरीश महाजनांकडे ग्रामीण विकास मंत्रालयाचं मंत्रिपद आहे. त्यांच्याकडे अजून एक मंत्रालय आहे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय. बरोबर. आणि अशा प्रकारे या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45वा. सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, जो काही शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी असणार आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. मी चेक करतो किती विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर देतात. या ठिकाणी सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत असा प्रकारचा प्रश्न आहे. सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड की सुरेश खाडे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील, त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.